नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता सायली हीच तन्वी असल्याचं सत्य हे सुभेदार कुटुंबासमोर लवकरच येणार असून आता पूर्णाजीने घातलेल्या एका कोड्यामुळे म्हणजेच लहानपणीचं सायलीचं जे चांदूमामाचं गाणं असतं त्या गाण्यातलं पुढचं कडवं हे सायलीने पूर्ण केल्यामुळे आता घरातल्या सगळ्यांनाच एक मोठी शंका आली आहे. म्हणजे त्यांच्यासमोर तसा एक पुरावा ठेवल्यासारखं झालं आहे की सायली हीच खरी तन्वी आहे. आता सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येणार आहेत. त्याचप्रमाणे साक्षी ही कशाप्रकारे स्वतःचा चेहरा खराब करून घेणार आहे, कारण की कितीही काही झालं तरीही साक्षीला एक माहीत पडलंय की सायली आणि अर्जुन आपल्याला सोडणार नाही. प्रियानंतर आपलाच नंबर लागणार आहे. त्यामुळे आता माझा हा चेहराच माझा दुश्मन झालाय. म्हणूनच आता हा चेहरा कशा प्रकारे खराब करायचा त्यासाठीच आता साक्षी स्वतःच्या चेहऱ्याची सर्जरी करणार आहे. आणि सुभेदार कुटुंबाला आणखी प्रियामुळे एक मोठा धक्का बसणार. तो म्हणजे प्रिया ही प्रेग्नेंट असल्यामुळे घरातल्या सगळ्यांना आता पुन्हा एकदा नवीन प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे. सगळं पुढे काय घडणार आहे हे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळेल. आत्तापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की पूर्णाजीने आता पूर्णाजीसाठी डॉक्टरांना बोलावल्यामुळे सगळ्या काही गोष्टी या क्लिअर झालेल्या आहेत. पूर्णाजीला एक मोठा आजार झाला आहे आणि ज्या आजारामध्ये ती सायलीलाच तन्वी बनून बसली आहे. परंतु आता सगळ्या कुटुंबाने सायलीसमोर एक मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे की तुला हे सगळं जमेल का. तर सायली त्यांना म्हणते की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पूर्णाजींना जर बरं करावे लागेल तर मलाही हे सगळं करण्यासाठी मी तयार आहे. म्हणूनच आता अर्जुन आणि घरातले सगळेजण हे सायलीच्या मागे अगदी खंबीरपणे उभे राहिलेले असताना आता सगळ्यांची जेवण वगैरे झाल्यानंतर पूर्णाजी सगळ्यांसमोर राहते आणि पूर्णाजी ही सायलीला म्हणते की तुला माहिती आहे का, आपली लहानपणीची एक आठवण आहे. लहानपणी आपण दोघीजणी मिळून चांदूमामा भागलास का हे गाणं बोलायचो. त्याच वेळेला आता पूर्णाजीला ती म्हणते की हो पूर्णाजीने बोल ना, मी ते गाणं पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. त्याच वेळेला मग आता ते गाणं बोलत असताना पूर्णाजी पुढे बोलून दाखवते की चांदूमामा भागलास का. तेव्हा सायली पुढे बोलून दाखवते की लिंबोणीचे झाड, करबंदी, मामाचा वाडा, चिरेबंदी असं बोलायच्या ऐवजी तू दुसरंच काहीतरी बोलते. मामाचा वारावर बंदी असं काहीतरी बोलून दाखवते. त्यामुळे आता इथे सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत राहतात. प्रताप, रविराज, बाकीचे सगळे अगदी धक्क्यानेच बघतात, कारण की हे सगळं तन्वीच फक्त चुकीचं बोलायची हे त्यांना माहीत असतं. मग हे सायली कसं काय अचानक बोलतेय, सायलीला हे सगळं कसं समजलं. म्हणजे हे सगळं लहानपणी तर आमची तन्वी बोलायची, मग सायलीला हे लहानपणीचं कसं काय माहीत पडलं. सगळेजण अगदी चकित झालेले असतात आणि सगळेजण ते बघत असतात. त्यावेळेला सायलीला ते विचारतात की नक्की तू हे सगळं असं कसं बोलू शकली. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अरे तुम्ही असं काय बोलताय, शेवटी ती माझी तन्वी आहे. तन्वीला काही झालं तरी तिचं बालपणाचं आठवणार नाही का, तिला तिचं सत्य हे जाणवणारच आहे. त्यामुळे ते सगळं तिने बोलून दाखवलं. आता असं म्हटल्याबरोबर इथे प्रिया जेलमध्ये असतानाही तन्वीने हे सगळं कसं बोलून दाखवलं म्हणजे सायलीने, हा प्रश्न त्यांना पडतो. त्याचबरोबर इकडे साक्षी ही खूप घाबरलेली असते आणि साक्षीला हा धक्का बसला आहे की जर आता प्रियानंतर मलाही पुन्हा एकदा यांनी जेलमध्ये पाठवलं तर मी स्वतःचं लुक चेंज केला, परंतु माझा चेहरा आणि माझा आवाज तर तोच आहे. पण जर माझा चेहरा हाच बदलला तर, जर मी माझा स्वतःचा चेहरा चेंज केला तर नक्की काय होऊ शकतं. नक्कीच काहीतरी मी दुसरं करू शकेल. अशा पद्धतीने ती विचार करते की मी माझा चेहरा चेंज करून घेते. त्यामुळे आता साक्षीने दुसरा विचार करायला सुरुवात केली. आता साक्षी ही एक सुरी घेते आणि ती स्वतःच्या चेहऱ्यावरून सगळीकडे ती फिरवू लागते, जेणेकरून तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली पाहिजे. आणि जर तिचा हा चेहरा बदलला तर अर्जुन आणि सायली दोघंही कोणी तिला ओळखू शकणार नाहीत. आणि किती काही झालं तरी सचिन हा कसा आहे हे तिला योग्यरित्या माहीत असल्यामुळे साक्षीने स्वतःच्या बाबतीत हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर इथे घरातलेच सगळेजण म्हणजेच रविराज, प्रतिमा सगळेजण सायलीकडे बघत बसतात. आणि सुमन पण विचारते की सायली बाळा, तुला माहिती आहे का, लहानपणीने हे सगळं असं तन्वी बोलायची, मग हे सगळं तुला कसं काय माहीत पडलं. अर्जुन पण अगदी धक्क्याने तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो की हो अगदी बरोबर बोलले सगळेजण. बायको, हे सगळं तुला कसं काय माहीत झालं, म्हणजे बरोबर तन्वी जे बोलायची ते तू कसं काय बोलून दाखवलं. त्यावेळेला सायली म्हणते की मलाही कळलं नाही आहे. म्हणजे मी खरं सांगू, मी जेव्हा पूर्णाजीने हे शब्द हे सगळं मला बोलून दाखवलं ना, त्यावेळेला मी माझे डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्यानंतर मला जे काही सुचलं ना ते मी बोलून दाखवलं. म्हणजे मला असं वाटलं की खरंच याचं कडवं पूर्ण करण्यासाठी हेच बोललं जात असतं आणि मी आश्रमामध्ये पण असंच बोलायचं, त्यामुळे माझ्या तोंडून ते आपसुकच निघून गेलं. तेव्हा सगळेजण विचार करतात की नाही, इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे सायली हे असं कधीच बोलू शकत नाही. जर तिला ते तिच्या मनापासून वाटलं असेल तर कदाचित सायलीच्या लहानपणी आश्रमात मधुभाऊंसमोर ती हेच बोलायची.
मग जसं पूर्णाजीला वाटतंय तसं खरं सायली हीच खरी तन्वी नसेल ना, असा प्रश्न त्यांना आता पडलेला असतो. तर दुसरीकडे इथे प्रियाला जेलमध्ये त्रास व्हायला लागलेला असतो. जेलमध्ये आल्यानंतर ती अगदी वेड्यासारखी करू लागते. तिला स्वतः जेलमध्ये काहीही होत नसतं, म्हणजे तिला सतत चक्कर, मळमळ अशा गोष्टी होत असल्यामुळे तिला काहीही सुचत नसतं. तिला असं वाटत असतं की बाकीच्या इन्स्पेक्टर वगैरेंना की ही मुद्दामच करते, म्हणजे हिला जेल बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे म्हणून हे सगळं मुद्दाम करते असं त्यांना वाटत असतं. परंतु ज्यावेळेला ती ते सगळं करते आणि जेव्हा रिपोर्ट येतात, जेव्हा मॅडम चेक करायला येतात, तेव्हा मॅडम सांगतात की 1 मिनिट, यांना नीट चेक केलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे, म्हणूनच आता प्रियाला चेक करायला डॉक्टर बोलवलेले असतात. तर इथे सगळेजण म्हणजेच सायली आणि पूर्णाजी सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या घडत असतात. सायली एक एक गोष्ट पूर्णाजीच्या मनासारखी करत असते, त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला आनंद होत असतो. प्रतिमा आणि रविराज या दोघांनाही खरंच आपली तन्वी परत आली आहे की काय या सगळ्या गोष्टींचा भास व्हायला लागतो. अर्जुनच्या मनामध्ये एका पॉईंटला असा विचार येतो की जशी मी त्या प्रियाची आणि प्रतिमा त्याची DNA टेस्ट केली होती, तशीच DNA टेस्ट जर मी सायलीची आणि आपल्या प्रतिमात्याची केली तर, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो. आणि त्यामुळे ती तशाच गोष्टींचा विचार करून अर्जुनही एक मोठा निर्णय घेणार असतो, तो म्हणजे लवकरात लवकर सायलीची आणि प्रतिमात्याची पण आणि रविराज काकांची DNA टेस्ट करून घ्यावी. तेव्हा डॉक्टर चेक करायला येतात. प्रिया म्हणत असते की खरंच मॅडम, मला हा त्रास होतोय ना, तो खोटा होत नाही आहे. खरंच मला काहीतरी होत आहे, म्हणजे मला असं चक्कर आल्यासारखं, मळमळल्यासारखं जाणवतंय. मला हे अन्न देखील जात नाही आहे. मग आता सगळेजणं इन्स्पेक्टर मॅडम वगैरे या डॉक्टर तिला प्रियाला चेक करून जातात आणि बाहेर कॉन्स्टेबल आणि मेन इन्स्पेक्टरला भेटतात. आणि जेव्हा ते मेन इन्स्पेक्टरला भेटतात तेव्हा एक मोठा धक्कादायक खुलासा त्यांच्यासमोर होतो, ते म्हणजे या ज्या मॅडम आहेत म्हणजेच तन्वी सुभेदार या प्रेग्नेंट आहेत. आता हे कळल्यानंतर मात्र इन्स्पेक्टर आणि बाकीचे सगळे गप्प होऊन गेलेले असतात, कारण की किती काही झालं तरीही सुभेदार कुटुंबाने आमचीही कोणी नाही, हिच्याशी आमचं कोणतंही नातं नाही असं म्हणून प्रियाला घराबाहेर काढलेलं हे सावंत इन्स्पेक्टरला अगदी बरोबर माहीत असतं. त्यानंतर मग इथे अर्जुन आणि बाकीचे सगळे एका प्रतीक्षेत असतात, ते म्हणजे कधी एकदा सायलीचा आणि पूर्णाजीचं म्हणजे सायलीचं आणि प्रतिमाचं जे काही DNA टेस्ट केलं आहे त्याचं लवकरात लवकर उत्तर आलं पाहिजे, यासाठी सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आणि घरात अश्विनने पूर्णपणे डिक्लेअर केलेलं आहे की आता आपला त्या प्रियाशी म्हणजेच बबली लोखंडेशी काहीही संबंध नाही आहे. आपलं कुटुंब आता त्या सगळ्यातून बाहेर पडलं आहे. आता आपलं एक मेन टार्गेट असणार आहे ते म्हणजे पूर्णाजीला लवकर बरं करणं आणि आपली तन्वी कोण आहे हे शोधायचं. हे सगळं आता रविराजने ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे साक्षीनेही तिच्या चेहऱ्यावरती वार केल्यामुळे आता लवकरात लवकर तिथे सचिन पोहोचतो आणि तिची ती अवस्था बघून त्यालाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि सचिनने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तिला सर्जरी करायची, यासाठी तिने एक मोठा घाव घातला आहे. शिवाय जर समजा सायली समोर आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यासाठी तिने ह्या सगळ्या गोष्टी आता घडवून आणलेल्या असतात. तर इथे साक्षी या सगळ्या त्रासामधून जात असताना सुभेदार कुटुंबासमोर एक मोठा धक्का बसलेला आहे. सावंत इन्स्पेक्टर स्वतः आता सुभेदारांच्या घरी आलेले असताना अर्जुनने विचारले की नेमकं काय झालंय. त्यावेळा सावंत इन्स्पेक्टर हे सगळ्यात मोठा खुलासा करतायत, ते म्हणजे की आम्ही आताच म्हणजेच प्रिया मॅडम यांना त्रास व्हायला सुरुवात झालेली, त्यांना चक्कर किंवा मळमळ या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे आमचे जे पोलीस म्हणजे डॉक्टर आहेत पोलिसांमधले, त्यांना आम्ही बोलवलं होतं आणि त्यांनी क्लिअर केलेलं आहे की प्रिया मॅडम आहेत म्हणजे ज्या बबली लोखंडे आहेत त्या प्रेग्नेंट आहेत. आता हे सगळं कळल्यानंतर अश्विन आणि सगळ्यांना घरातल्यांना एक मोठा जबरदस्त धक्का बसलाय. प्रियापासून पाठलाग सोडवता आता एक मोठी प्रियाबद्दलचीच न्यूज समोर आलेली आहे. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, आता सायली आणि अर्जुन या सगळ्यातून कसा मार्ग काढतील, नेमकं काय घडेल पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.